माझे नाव अश्विनी पाटील आहे आणि माझा पती खूप दयाळू माणूस होता. तो कोणाचंही दुःख पाहून स्वतः दुःखी होत असे आणि त्या माणसाला मदत करत असे. एक दिवस अचानक त्याने आपल्या बहिणीची मुलगी घरी आणली आणि म्हणाला की आजपासून ही आपल्यासोबत आपल्या घरात राहील. ती खेड्यातून आली होती आणि खूप गावंढळ होती. मीही या गोष्टीचा फायदा घेत तिला घरच्या कामांमध्ये लावले. एक दिवस माझे दागिने चोरले गेले. तेव्हा मी काहीही न विचार करता सर्व दोष त्या मुलीवर लावले आणि तिला तुरुंगात पाठवले. पण त्याच वेळी माझी मुलगी तानिया घरी आली. ती पार्टीतून आली होती आणि आल्यावर ती वॉशरूममध्ये गेली. तिची बॅग माझ्या जवळच ठेवलेली होती. त्यातून मला कागदाची पावती दिसत होती. मी तिची बॅग उघडली आणि पावती पाहिली. तेव्हा मी हैराण झाले आणि मग मी लगेच पोलीस स्टेशनकडे धाव घेतली, जेणेकरून मी त्या निरपराध मुलीला घरी परत आणू शकेन. पण माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा मी पाहिले की पोलीस अधिकारी, तुझं डोकं खराब झालं आहे का नीता? मी अश्विनी पाटील आहे आणि माझ्या घरातील कुत्रेही ब्रँडेड फूड खातात आणि तू मला सांगत आहेस की मी या 2 पैसेच्या सेलमधून कपडे घेऊ? माझ्या चपलाही तिथून आल्या नाही. मी फोनवर बोलत असताना माझ्या ड्रॉइंग रूममध्ये फिरत होते आणि माझ्या बोलण्याची पद्धत खूप वेगळी होती. माझ्या आवाजात कडकपणा आणि अहंकार होता, जो एक श्रीमंत माणसात असतो. नीता माझी जुनी मैत्रीण होती आणि मला तिच्या या गोष्टीवर खूप राग आला होता की ती मला मार्केटमध्ये लागलेल्या एका छोट्या सेलविषयी सांगत होती आणि मला सांगत होती की मी तिथून माझ्यासाठी काही कपडे घेऊ, कारण मी अशा छोट्या मोठ्या सेलमध्ये जात नसते. माझ्याकडे पैशांची काही कमतरता नव्हती की मी अशा छोट्या सेलमधून कपडे घेईन. आणि मग मी तिला 2-4 बोल ऐकवून फोन कट केला आणि माझ्या महागड्या सोफ्यावर बसले. माझे नाव अश्विनी होते आणि मी या शहरातील सर्वात मोठ्या बिझनेसमॅनची पत्नी होते. आमचे घर 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हते. माझ्या पतीचे नाव सुनील पाटील होते आणि ते एक मोठे बिझनेसमॅन होते. या संपूर्ण शहरात असा कोणी नव्हता जो त्यांना ओळखत नसे. त्यांची खूप इज्जत होती आणि खूप नाव होते. आमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. दौलत, प्रसिद्धी, इज्जत, नोकर-चाकर, बंगला, गाड्या, सर्व काही आमच्याकडे होते. मला एकच मुलगी होती, जिचे नाव अंजली होते. अंजली या शहरातील सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती. मी माझ्या मुलीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. ती माझ्याकडे जे काही मागत असे, मी डोळे मिचकवण्याआधीच ते तिच्या समोर ठेवत असे, कारण मला वाटत असे की पैसा खर्च करण्यासाठीच असतो. मी माझ्या एकुलती एक मुलीवर खूप प्रेम करत होते. माझ्यासाठी ती माझे सर्व काही होती आणि मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे आवश्यक समजत होते. याच कारणाने अंजली खूप जास्त गर्विष्ठ आणि हट्टी बनली होती. तिलाही माझ्यासारखे उच्च स्टेटस आणि मॉडर्न जीवनाची खूप घमंड होती. आम्ही दोघे आई मुलगी सामान्य माणसांना किडे मुंग्या समजत होतो आणि त्यांची लायकी नेहमी आमच्या नोकरासारखी समजत होतो. आमचे जीवन आमच्या बनवलेल्या नियमांप्रमाणे पूर्णपणे परफेक्ट आणि सुखाने चालले होते. पण मग माझ्या या चमकदार धमकदार जीवनात असं वादळ आलं की ज्याने माझ्या घरातील सर्व सुख बर्बाद केलं. त्या संध्याकाळी मी माझ्या खोलीत बसले होते आणि काही दिवसांपूर्वी आणलेले माझे डायमंड ज्वेलरी पाहत होते, जेव्हा सुनील ऑफिसमधून घरी परत आले. त्यांच्या पावलांची चाहूल ऐकून मी हसत हसत बाहेर हॉलमध्ये आले, पण त्यांना पाहून माझ्या चेहऱ्यावरचं हास्य उडाले. सुनील त्या दिवशी घरी एकटे आले नव्हते. त्यांनी आपल्यासोबत एक तरुण मुलगी आणली होती. ती मुलगी पूर्णपणे साधी आणि खूप जुने सुती कपडे घालून उभी होती. तिने डोक्यावर एक घाणेरडी चादर पांघरली होती, ज्याने तिने आपला अर्धा चेहरा झाकून ठेवला होता. ती इतकी घाबरलेली दिसत होती की ती तिची नजर
जमिनीवरून वर उचलतच नव्हती. तिच्या पायात घासलेली चप्पल होती आणि त्यावर माती लागलेली होती. तिच्या हातात एक कपड्याची थैली होती, ज्यात कदाचित तिचं सामान होतं. तिला पाहूनच मी समजले होते की ही कदाचित एखाद्या खेड्यातून आली आहे. मी तिला पाहून आश्चर्यचकित झाले आणि रागाने माझ्या पतीकडे पाहिले. सुनील माझ्याकडे पाहून समजले होते की मी काय म्हणू इच्छित आहे आणि ते खोल श्वास घेत म्हणाले की अश्विनी, ही माझ्या एकुलत्या एक बहिणीची मुलगी आहे आणि तिचे नाव सीमा. मी पुन्हा माझ्या पतीकडे पाहिले. मला आठवले की सुनीलची एक मोठी बहीण होती, जी खेड्यात राहत होती आणि काही वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता. सुनीलने आपले बोलणे पूर्ण करत म्हटले की सीमा खेड्यातच आपल्या आजीच्या जवळ राहत होती, पण परवा तिच्या आजीचाही मृत्यू झाला आणि आता या जगात आपल्याशिवाय तिचं कोणी नाही. खेड्यातील काही लोकांनी मला तिच्याबद्दल सांगितले, तेव्हा मी तिथे जाऊन तिला माझ्यासोबत घेऊन आलो, जेणेकरून ती आपल्यासोबत या घरात राहील. हे ऐकून तर जसे माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता की ते मला काय सांगत होते. मी कोणत्याही परिस्थितीत या खेड्यातील गावंढळ मुलीला माझ्या या आलिशान घरात ठेवण्यास तयार नव्हते. मी सुनील जवळ गेले आणि त्यांचा हात पकडून माझ्या खोलीत नेले. खूप रागाने त्यांना म्हणाले की तुमचं डोकं तर खराब झालं नाही ना? तुम्ही या अडाणी आणि गावंढळ मुलीला माझ्या घरात घेऊन आला आहात आणि तुम्ही तिला आणण्यापूर्वी मला विचारणेही आवश्यक समजले नाही. त्यांनी मला घुरून पाहिले आणि म्हणाले की अश्विनी, ती माझ्या सख्या बहिणीची मुलगी आहे. ती माझे रक्त आहे. मी तिला दारोदार भटकू देऊ शकत नाही. मीही हार मांडली नाही आणि त्यांना उत्तर दिले की आपण या मुलीचा पूर्ण खर्च उचलू, पण तिला एखाद्या हॉस्टेलमध्ये ठेवू किंवा खेड्यात तिच्या कोणत्याही नातेवाईकांना पैसे देऊन त्यांच्याजवळ सोडून येऊ. जर ती या घरात राहिली तर माझ्या मॉडर्न मित्रमैत्रिणींसमोर माझी काय इज्जत राहील? जर त्यांना कळले की माझ्या घरात खेड्यातील एक अडाणी गावंढळ मुलगी राहते आणि जर कोणाला चुकून कळले की ती तुमच्या बहिणीची मुलगी आहे, तर माझी नाक कापली जाईल आणि मी या सोसायटीत कसे राहू शकेन? पण सुनीलने माझे एकही ऐकलं नाही. त्यांनी मला रागाने गप्प केली आणि आपला निर्णय सांगत म्हणाले की अश्विनी, सीमा आपल्या घरात आपल्यासोबत राहील. ती कोणी परकी नाही, ती माझी भाची आहे आणि मी याबद्दल आता कोणतीही चर्चा करू इच्छित नाही. सुनीलचा राग पाहून मी गप्प झाले, पण सुनीलने माझी गोष्ट ऐकली नव्हती आणि कदाचित माझ्यासाठी हेच कारण पुरेसे होते की ज्यामुळे मला त्या अनाथ मुलीचा खूप द्वेष वाटू लागला होता. मला असे वाटत होते की कोणीतरी चमकत्या महालावर चिखल उडवला आहे. सीमा खूप साधी आणि शांत स्वभावाची मुलगी होती. ती पूर्ण दिवस आपल्या त्या छोट्या खोलीत बंद राहत असे, जी मी तिला घराच्या शेवटच्या कोपऱ्यात दिली होती, जेणेकरून ती घरात येणाऱ्या पाहुण्यांच्या नजरेपासून दूर राहील. ती जेव्हा आपल्या खोलीतून बाहेर येत असे, तेव्हा तिची नजर खाली झुकलेली राहत असे. ती माझ्याशी आणि माझ्या मुलीशी अंजलीशी अजिबात बोलत नसे आणि ना कधी आमच्या कोणत्याही बोलण्याचे उत्तर देत असे. तिच्या या शांततेला मी तिचं अज्ञान आणि गावंढळपण समजलं. मला वाटत असे की ती इतकी मूर्ख आणि अडाणी आहे की तिला शहरातील लोकांशी बोलणे येत नाही. अंजली तर तिला पाहूनच तोंड वाकडे करत असे आणि तिला आपल्या जवळूनही जाऊ देत नसे. मी तिला नेहमी टोमणे मारत असे आणि तिच्या जुन्या कपड्यांची थट्टा करत असे. मी जाणून बुजून माझ्या मुलीची स्तुती करत असे आणि तिच्या मॉडर्न ड्रेसबद्दल तिच्याशी बोलत असे आणि म्हणत असे की या काही लोकांना तर या ब्रँड्सचे नावही माहीत नसणार. पण ती माझ्या कोणत्याही बोलण्याचे उत्तर देत नसे आणि फक्त थोडेसे हसून आपले डोके खाली झुकवत असे. तिचे डोके झुकवणे आणि हलकेसे हसणे मला आणखी राग आणत असे. मला वाटत असे की ती मनातून आमच्यावर जळत आहे. काही दिवस असेच गेल्यानंतर मी विचार केला की या मुलीला फुकटची भाकरी खाण्यासाठी तर घरात ठेवू शकत नाही. माझे घर कोणते अनाथ आश्रम नाही की कोणीही येऊन राहू लागेल.
आणि मी त्याला मोफत खायला देत राहीन. माझ्या डोक्यात एक विचार आला. आमच्या घरात एक जुनी मोलकरीण होती, जी आमच्या घरात अनेक वर्षांपासून काम करत होती. आता तिचं वय झालं होतं, म्हणून मी बहाणा केला की आता तुम्हाला नीट काम होत नाही आणि आता तुम्हाला इथे कामावर येण्याची गरज नाही, असे म्हणून मी तिला नोकरीतून काढून टाकले. मग मी सीमाला जवळ बोलावले आणि कडक आवाजात म्हणाले की बघ सीमा, जर तुला या घरात राहायचे असेल तर तुला काम करावे लागेल. बघ ना, आमची कामवालीही निघून गेली आणि आता इतक्या लवकर दुसरी मोलकरीण मिळणारही नाही. शिवाय तू तरी सर्व दिवस आपल्या खोलीतच बसलेली असतेस. अशा प्रकारे तुझेही थोडे मन रमेल. तुला फक्त संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आणि आम्हा सर्वांसाठी जेवण बनवायचे आहे. आणि हो, लक्षात ठेव, मी कोणत्याही कामात आळशीपणा किंवा एखादी चूक सहन करणार नाही. मला वाटले होते की ती रडेल, माझ्या पुढे पडेल आणि नंतर जेव्हा सुनील घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे माझी तक्रार करेल आणि ही माझ्यासाठी चांगली संधी असेल. मी सुनीलला थोडा राग दाखवत एकदम सांगेन की या मुलीला आपल्या घरातून बाहेर काढून टाक. मी आता या मुलीला या घरात सहन करू शकत नाही. मी संधीची वाट पाहत होते, पण जसे मी विचार केले होते तसे काही झाले नाही. ती मुलगी एक शब्दही बोलली नाही. माझे बोलणे ऐकून तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी कदाचित मी समजू शकले नाही. तिने फार हळू आवाजात हो म्हटले आणि घराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तेही इतक्या शांतपणे की मी हैराण झाले. दुसऱ्या दिवसापासून तर घराचा नकाशाच बदलला. सीमा रोज सकाळी 6 वाजता उठत असे आणि संपूर्ण घराची स्वच्छता करण्यात लागत असे. प्रत्येक वस्तू चमकवत असे. मग सुनीलसाठी नाश्ता बनवत असे आणि त्यांच्या उठण्यापूर्वीच टेबलवर ठेवत असे. दुपारचे आणि रात्रीचे जेवणही नेमके वेळेवर तयार होत असे आणि मला जबरदस्तीने ही गोष्ट मानावी लागली की तिच्या हातात एक वेगळाच स्वाद होता, जो सुनीललाही खूप आवडत असे. ते नेहमी जेवणाच्या टेबलवर तिची स्तुती करत की अरे सीमा बेटा, तू तर खूप चांगले जेवण बनवतेस. अगदी माझ्या आईच्या हातच्या जेवणासारखा स्वाद आहे तुझ्या हातच्या जेवणात. त्यांच्या तोंडातून तिच्यासाठी स्तुती ऐकून मी आतून जळत असे. मी कधीही तिची स्तुती करत नसे आणि सतत हाच विचार करत असे की काहीतरी करून तिच्या कोणत्याही कामात एखादी ना एखादी चूक काढावी. सर्व दिवस मेहनत केल्यानंतर ती रात्री आपल्या खोलीत जायची. ती कधीही कोणत्याही गोष्टीसाठी तक्रार करत नसे. मी अनेकदा रात्री पाणी पिण्याच्या बहाण्याने उठून स्वयंपाकघरात येताना पाहायचे की तिच्या खोलीची लाईट चालू असायची. मी दाराच्या बाजूने डोकावून पाहायचे तर ती उशिरा रात्री आपल्या खोलीत जागत राहत असे आणि काही जाड जाड जुने पुस्तकं वाचत राहत असे. मी विचार करत असे की अनपढ आहे, पण कदाचित खेड्यात 5वी पर्यंत शिकली असेल. मी याबद्दल कधी विचारले नाही आणि या गोष्टीकडे कधी फार लक्षही दिले नाही. मी हसत असे की ही गावंढळ मुलगी या जाडजाड पुस्तकातून काय वाचत असे. मला वाटत असे की ती आपला वेळ घालवण्यासाठीच ही पुस्तके वाचत असे. त्याच दिवसात माझ्या मुलीच्या अंजलीच्या मागण्या आणखी वाढल्या. तिचे युनिव्हर्सिटीचे काही मित्रमैत्रिणी बाहेर ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत होते आणि ती अनेक दिवसांपासून आपल्या मित्रांबरोबर या ट्रिपची प्लॅनिंग करत होती. ती त्यांच्यासोबत ट्रिपला जाण्याचा खूप हट्ट करू लागली. वस्तुतः मी अंजलीला कधीही बाहेरगावी एकटी जाऊ दिले नव्हते, पण यावेळी ती खूप हट्ट करत होती, म्हणून मी तिला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत जाण्यासाठी परवानगी दिली. पण मी तिला सांगितले होते की बेटा, तू आधी आपल्या बाबांना विचार. तेव्हा अंजली धावत सुनील जवळ गेली. सुनील आपल्या खोलीत बसले होते. अंजलीला पाहताच ते म्हणाले, ये बेटा माझ्या प्रिन्सेस, सांग काय झाले. अंजलीने सर्व बातमी सुनीलला सांगितली. सुनीलने अंजलीचे बोलणे ऐकून स्पष्ट नकार दिला. नाही बेटा, तू अशा प्रकारे जाऊ शकत नाहीस. कारण अंजली अजून फार मोठी नव्हती. ती फक्त 19 वर्षांची होती आणि ती आमची एकुलती एक मुलगी होती.
आम्ही तिला कधीही अशा प्रकारे परदेशात एकटी जाऊ दिले नव्हते. म्हणून सुनीलने पूर्णपणे नकार दिला होता. सुनीलच्या नकाराने अंजलीला खूप वाईट वाटले आणि ती उठून आपल्या खोलीत जाऊन बसली. मग माझ्या पतीने मला सांगितले की हिला समजाव, अशा प्रकारे बाहेर एकटी जाणे योग्य नाही. मी होकारार्थी मान हलवली आणि मग अंजली जवळ गेली. तिने आपल्या खोलीचे दार लॉक केले होते आणि ती रडत रडत मला सांगत होती की मम्मी, जर मी या ट्रिपवर गेले नाही तर माझे मित्रमैत्रिणी माझी थट्टा करतील. ते म्हणतील की माझ्या घरचे मला अजूनही लहान मुलगी समजतात, मला कुठे जाण्याची परवानगी देत नाहीत. माझा तर संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये थट्टेचा विषय होईल आणि माझी सर्व इज्जत मातीमोल होईल. मी एक आई होते आणि मी अशा प्रकारे आपल्या मुलीला त्रासलेली पाहू शकत नव्हते. म्हणून मी स्वतः सुनीलशी बोलले आणि त्यांना खूप समजावले की तिला जाऊ द्या. फक्त 2 दिवसांची तर गोष्ट आहे. 2 दिवसांनी ती परत येईल. प्रथम त्यांनी थोडा राग केला. मला 2-4 बोल ऐकवले की तुझ्या या अतिरिक्त प्रेमाने तिला बिघडवले आहे. तू तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतेस म्हणून ती इतकी हट्टी झाली आहे. पण मी त्यांना समजावले तेव्हा ते मान्य झाले. मग मी अंजलीला जाऊन सांगितले की बेटा, तुझे बाबा मान्य झाले आहेत. आता तू या ट्रिपवर जाऊ शकतेस. पण तू मला प्रॉमिस कर की तू प्रत्येक क्षणाची बातमी मला देत राहशील आणि फोनवर माझ्याशी संपर्कात राहशील. ती आनंदाने माझ्या गळ्यात पडली आणि आपल्या जाण्यासाठी पॅकिंग करू लागली. तिची उद्या सकाळची फ्लाईट होती आणि तिला आज रात्रीच घर सोडावे लागणार होते. ती आनंदाने ट्रिपवर निघून गेली. पण 2 दिवसांच्या जागी तिने तिथे 3 दिवस घालवले आणि या दरम्यान माझ्याशी तिचे फारसे बोलणेही झाले नाही. मी चिंताग्रस्त झाले होते आणि मग मी चिंताग्रस्त होऊन सुनीलला सांगितले. सुनीलने माझ्यावर खूप राग केला आणि मला सांगितले की हे सर्व माझ्याचमुळे झाले आहे. मला समजत नव्हते की मी काय करावे. पण त्याच वेळी अननोन नंबरवरून कॉल आला. मी एकदम कॉल उचलला आणि विचारले की कोण आहे. तिकडून आवाज आला, मम्मी, मी अंजली बोलते आहे. माझ्या फोनची बॅटरी संपली होती म्हणून मी तुझ्याशी बोलू शकले नाही आणि माझी फ्लाईट लेट झाली होती म्हणून मला येण्यात उशीर झाला. हा माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे. मी त्याच्यावरून तुला कॉल केला आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. मी आज संध्याकाळपर्यंत घरी येईन. मी अधीरतेने संध्याकाळ होण्याची वाट पाहत होते आणि मी सुनीललाही सांगितले होते की अंजली आज परत येत आहे आणि तिने सांगितले आहे की घाबरण्याची काही गोष्ट नाही. ती पूर्णपणे ठीक आहे. तिची फ्लाईट लेट झाली होती म्हणून तिला घरी येण्यात उशीर झाला. मग संध्याकाळ झाली. माझ्या नजरा गेटकडेच होत्या आणि मी अंजलीच्या येण्याची अधीरतेने वाट पाहत होते. आज सुनीलही ऑफिसमधून लवकर घरी आले होते आणि ते आपल्या खोलीत होते. इतक्यात अंजली आली आणि धावत येऊन थेट माझ्या गळ्यात पडली. तिला पाहून जणू माझ्या जीवात जीव आला. मी आनंदाने ओढत सुनीलला हाक मारली, सुनील, सुनील, लवकर बाहेर या. बघा, आपली मुलगी आली आहे. माझ्या आवाजाने सुनील हॉलमध्ये आले आणि अंजलीला विचारले, काय झाले बेटा? तुझी ट्रिप तर 2 दिवसांची होती. तू 3 दिवस कसे घालवलेस? अंजलीने सांगितले की प्रत्यक्षात तिची फ्लाईट लेट झाली होती म्हणून तिला येण्यात थोडा वेळ लागला. सुनील तिला काही रागवले नाही आणि म्हणाले की ठीक आहे, थकली असशील, जाऊन आराम कर. अंजली आपल्या खोलीत गेली आणि त्याच वेळी माझ्या मैत्रिणीचा कॉल आला. मी तिच्याशी बोलण्यात व्यस्त झाले. मग दुसऱ्या दिवशी मी हॉलमध्ये बसून चहा पित होते आणि ती मुलगी, जिला माझ्या पतीने पूर्वी या घरात आणले होते, ती घराची स्वच्छता करत होती. मी बसून तिला पाहत होते आणि तिला सांगत होते की जरा नीट काम कर. बघ, तिथे अजूनही धूळ आहे, जरा चांगले साफ कर. तिने माझ्याकडे पाहिले आणि मग हलकीशी हसली आणि जाऊन आपले काम करू लागली. तिच्या अशा प्रकारे हसणे मला आतून आणखी राग आणत असे. ती आता टेबल जवळ जात होती तेव्हा तिचा हात माझ्या खूप महागड्या फ्लॉवर पॉटवर लागला आणि तो काचेचा फ्लॉवर पॉट जमिनीवर पडून फुटला, जो मी फक्त 6 महिने आधीच माझ्या मैत्रिणीकडून दुसऱ्या देशातून मागवला होता.
त्या फ्लॉवर पॉटच्या फुटण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला आणि माझ्या एवढ्या महागड्या फ्लॉवर पॉटचे तुकडे तुकडे झाले. हे पाहून मला इतका जास्त राग आला. ही माझ्या सहनशक्तीची मर्यादा होती. मी जी चहा पित होते, मी चहाचा कप टेबलवर ठेवला आणि उठून ओरडत त्या मुलीजवळ गेले आणि म्हणाले की तू काय आंधळी आहेस? तू हे सर्व जाणून बुजून केलेस का? मी रागाने घुरत तिला म्हणाले की सीमा. सीमा घाबरली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत रडत मला म्हणू लागली की मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी पाहिले नव्हते, मला माफ करा, मी हे जाणून केले नाही. ती रडत फरशीवरून काचेचे तुकडे उचलू लागली, पण मी तिचे कोणतेही बोलणे ऐकले नाही आणि तिथेच रागाने ओढत म्हणाले की तुझ्या या मगरीच्या अश्रूंनी माझा एवढा महागडा फ्लॉवर पॉट परत येणार आहे का? तुझ्यासारख्या खेड्यातील अनपढ मुलीला एवढ्या महागड्या वस्तूची काय किंमत असणार? तू तर फक्त मातीची भांडीच पाहिली असतील. तू हे सर्व जाणून बुजून केलेस ना, कारण तू आमच्या शान शौकतवर जळतेस. सीमा वारंवार मान हलवत होती आणि रडत रडत साक्ष देत होती की तिने असा विचारही केला नव्हता. पण मी त्यावेळी रागाने वेडी झाले होते आणि माझा राग कोणत्याही प्रकारे शांत होत नव्हता. मी तिला तिथेच उभे राहून इतक्या वाईट गोष्टी ऐकवल्या. तिच्या गरिबीची इतकी घाणेरडी थट्टा केली की ती आपले अश्रू पुसत आपल्या खोलीत धावत गेली. मला असे वाटले की जणू मी आपल्या आतापर्यंतच्या साऱ्या रागाचा विस्फोट तिच्यावर केला आहे. अनेक दिवस मी तिच्याशी नीट बोललेच नाही आणि तीही संपूर्ण दिवस फक्त काम करणाऱ्या यंत्रासारखे काम करत राहत असे आणि माझ्याकडून नजर चोरत राहत असे. याच दरम्यान आमच्या घरात आनंदाची बातमी आली. माझ्या मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती आणि ते लोक लग्न लवकरात लवकर करत होते. ही आमच्या खानदानातील एक अतिशय भव्य ग्रँड वेडिंग होणार होती. यात खूप मोठे बिझनेसमॅन येणार होते. मग मी लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त झाले. या संपूर्ण लग्नात मला सर्वात चांगले दिसायचे होते, कारण माझ्या भावाच्या सासरचे लोकही खूप श्रीमंत होते. मी कोणासमोरही आपल्या रूपाची शान कमी होऊ देऊ इच्छित नव्हते. मी स्वतःचे आणि माझ्या मुलीचे या शहरातील सर्वात मोठ्या फॅशन डिझायनरकडून दोघींसाठी खूप चांगले ड्रेस डिझाईन करवले होते. घरात पूर्ण दिवस फॅशन डिझायनर, ब्युटिशियन आणि पाहुणे वगैरे यांचे येणे जाणे लागले होते, ज्यामुळे आमचे घर असे दिसत होते की लग्न माझ्या भावाच्या मुलीचे नव्हे तर माझ्या मुलीचेच आहे. आणि ती मुलगी आता कामात आणखी जास्त व्यस्त झाली होती, कारण कोणीतरी पाहुणे येतच राहत असे आणि तिला सर्वांसाठी चहा नाश्ता बनवावा लागत असे आणि सर्वांसाठी जेवणही तीच तयार करत असे. मी एक क्षण सुद्धा याबद्दल विचार केला नव्हता की ती अशा प्रकारे घरचे काम करून थकून जाईल. माणूस असल्याने तिलाही विश्रांतीची गरज आहे. माझे पूर्ण लक्ष फक्त लग्नाच्या तयारीत होते. मग मला आठवले की मी काही दिवसांपूर्वीच काही नवीन डायमंडचे सेट घेतले होते आणि माझ्याकडे सोन्याचा सेटही आहे, ज्यांची डिझाईन खूप चांगली आहे. जर मी ते दागिने लग्नात घालेन तर सर्वात वेगळी दिसेन आणि प्रत्येकजण माझी स्तुती करत थकणार नाही. आणि आता लग्नाला 2-3 दिवसच राहिले होते. अंजली सकाळपासूनच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गेली होती आणि सुनील ऑफिसला गेले होते. मी त्यावेळी आपल्या खोलीत एकटी बसले होते. मी विचार केला की मी माझा तो सेट आणि त्याचबरोबर ठेवलेले सोन्याचे नाणे, जे मी लग्नात शगुन देण्यासाठी ठेवले होते, ते कपाटातून बाहेर काढून ठेवावे आणि पाहावे की सर्व काही ठीक आहे ना. मी फार आरामात चालत आपल्या केसात हात फिरवत कपाटाजवळ गेली आणि हसत हसत लॉकरवर पासवर्ड टाकला. अगदी हलकासा आवाज होत लॉकरचे जड दार उघडले आणि मी हात आत घातला. मी हाताने दागिने पाहिले आणि मग लॉकरच्या आत डोकावून पाहिले, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे ते हास्य नाहीसे झाले, जे थोड्या वेळापूर्वी माझ्या चेहऱ्यावर होते. लॉकर आतून पूर्णपणे रिकामा होता. आत ना ते डायमंडचे सेट होते, ना सोन्याचे, ना सोन्याची नाणी आणि ना त्या पैशांच्या जाड जाड गड्ड्या. मला असे वाटले की जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर एक जड हातोडा मारला आहे. माझा श्वास फुलू लागला आणि मी वेड्यासारखे कपाटात ठेवलेले सारे कपडे बाहेर फेकले
आणि खाली ठेवलेले आपले शूजचे बॉक्स आणि त्यातले सर्व सामान जमिनीवर फेकू लागले. मी वेड्यासारखे संपूर्ण कपाट पाहिले आणि मग संपूर्ण खोली. पण माझे ते लाखो करोडोंचे सेट मला कुठेही सापडले नाही. मी माझे डोके धरून जमिनीवर बसले. माझ्या तोंडातून जणू किंकाळी निघाली. माझे संपूर्ण शरीर कापत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझ्या आवाजाने ती मुलगी, जी कदाचित स्वयंपाकघरात अजूनही काही काम करत होती, ती धावत माझ्या खोलीच्या दारात येऊन थांबली. ती माझ्या आवाजाने घाबरली होती. तिच्या निरागस चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काय झाले? तुम्ही अशा प्रकारे जमिनीवर का बसला आहात? मला सांगा, तुम्ही का रडत आहात? तुम्हाला काय झाले आहे? ती माझ्या जवळ आली आणि आपला हात माझ्या खांद्यावर ठेवून मला आधार देण्याचा प्रयत्न करू लागली. पण जसे मी रडत रडत तिचा चेहरा पाहिला, तेव्हा मला असे वाटले की माझ्या डोक्यात चाललेल्या हजारो प्रश्नांचा ते एकच उत्तर आहे. माझ्या डोक्यात एकदम ही गोष्ट आली की आमच्या या घरात माझ्या मुलीच्या आणि माझ्या पतीच्या व्यतिरिक्त फक्त ही एक मुलगी आहे, जी बाहेरून आली आहे. ही गरीब आहे, असहाय्य आहे आणि मजबूर आहे. आणि मला काही दिवसांपूर्वीच्या त्या महागड्या फ्लॉवर पॉट फुटण्याची गोष्ट आठवली, जेव्हा मी या मुलीची खूप बेइज्जती केली होती आणि तिला खूप अपमानित केले होते. आणि कदाचित त्यामुळे या मुलीने माझ्यावर सूड घेण्यासाठी माझे ते मौल्यवान दागिने चोरले असावे. आता मला खात्री पटली होती की ही निरागस दिसणारी मुलगी निरागस नाही, तर खूप चतुर आहे आणि हिनेच संधी मिळताच माझ्यावर सूड घेतला. मी एक जोरदार झटका देऊन सीमाचा हात झटकला. आपल्या पूर्ण ताकदीनिशी ओढत म्हणाले की दूर हो माझ्यापासून. तुझ्यासारख्या चोर आणि निकृष्ट मुलीची सावली सुद्धा माझ्यावर पडू नये. सीमा माझे हे बोलणे ऐकून हैराण झाली आणि मागे सरकत फार हळू आणि हुंदके देत म्हणाली की तुम्ही हे काय म्हणत आहात? मी काय केले आहे? माझ्याकडून काही चूक झाली का? मी माझे विखुरलेले केस मागे केले आणि गुरगुरत म्हणाले की नाटक करणे बंद कर. तूच माझ्या लॉकरमधून माझे ते मौल्यवान दागिने चोरले आहेस. तू चोर आहेस. वस्तुतः मला सुरुवातीपासूनच तुझ्यावर शंका होती आणि तू मला बरोबर वाटत नव्हतीस. तुझ्यासारख्या खेड्यातील गावंढळ मुली जेव्हा एवढ्या मोठ्या आणि भव्य घरात येतात, तेव्हा त्यांची नियत खराब होतेच. तू माझे दागिने चोरले आहेस आणि ते चोरून इथून पळून जाणार होतीस, जेणेकरून तू आपलं पुढचं आयुष्य ऐशो आरामात घालवू शकशील. सीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती आपले दोन्ही हात जोडून म्हणाली की वरच्या देवाच्या साक्षीने मी खरं बोलते. माझ्यावर एवढा घाणेरडा आणि एवढा मोठा आरोप करू नका. मी तुमची कोणतीही वस्तू घेतली नाही. मला तर हेही माहीत नाही की तुमचे दागिने आणि तुमचे पैसे कुठे ठेवलेले असतात. मी तर संपूर्ण दिवस घरच्या कामात व्यस्त राहते. पण रागाने आणि त्या मुलीवर सूड घेण्याच्या धुंदीत मी इतकी जास्त वेडी झाले होते की मी काही विचार करण्याच्या आणि समजण्याच्या अवस्थेत नव्हते आणि मी तिचे कोणतेही बोलणे ऐकू इच्छित नव्हते. मी रडत रडत आपला फोन उचलला आणि सुनीलला कॉल केला. रडत रडत आणि ओढत त्यांना सांगितले की घरात खूप मोठी चोरी झाली आहे. माझ्या लॉकरमधून सर्व दागिने आणि पैसे गायब आहेत. सुनील माझे बोलणे ऐकून घाबरले आणि चिंताग्रस्त होत म्हणाले की तू चिंता करू नकोस, मी आत्ता घरी येत आहे. आणि मग ते ऑफिसचे सर्व काम सोडून थेट घराकडे निघाले. सुनीलचा कॉल कट झाल्यानंतर मी 1 मिनिटही उशीर केला नाही आणि पोलिसांना कॉल केला. त्यावेळी मला फक्त माझे दागिने आणि माझे पैसे परत हवे होते आणि मी इच्छित होते की या मुलीला अशी कठोर शिक्षा मिळावी की ती आयुष्यभर लक्षात ठेवी आणि यापुढे कोणतीही मुलगी एखाद्या श्रीमंत घरात घुसून चोरी करण्याचा विचारही करणार नाही. सीमा असहाय्यतेने माझे पाय पकडून रडू लागली. मी कोणतीही चोरी केलेली नाही. मी एक अनाथ आणि बेसहारा मुलगी आहे, पण मी चोर नाही. मी आपल्या मरण पावलेल्या आईची शपथ घेते, मी तुमची कोणतीही वस्तू चोरलेली नाही. तुम्ही संपूर्ण घराची तपासणी करा. तिचे अश्रू माझ्या पायांवर पडत होते
पण माझे हृदय त्यावेळी दगडासारखे झाले होते. मी आपल्या पूर्ण ताकदीनिशी तिला लाथ मारली आणि मागे ढकलले. आता हे मगरीचे अश्रू तुरुंगात जाऊन पोलिसांना दाखव. जेव्हा ते तुझे हाडे तोडतील तेव्हा तू स्वतः सांगशील की तू ते सारे दागिने आणि ते पैसे कुठे लपवले आहेस किंवा कोणाला दिले आहेस. मी हॉलमध्ये अस्वस्थपणे फिरत पोलिसांच्या येण्याची वाट पाहू लागली आणि सीमा तिथेच बेडरूममध्ये जमिनीवर बसून रडत होती आणि आपल्या नशिबाला शिव्या देत होती. मग थोड्या वेळाने घराबाहेर पोलिसांच्या गाडीचा हॉर्नचा आवाज आला. जेव्हा इन्स्पेक्टरने मुख्य गेटची बेल वाजवली तेव्हा मी स्वतः लवकर जाऊन दार उघडले आणि इन्स्पेक्टरला आपल्यासोबत घराच्या आत घेऊन आले, जिथे ती मुलगी अजूनही बसून रडत होती. मी तिला पाहून तिच्याकडे बोट दाखवले आणि खूप रागाने म्हणाले, ही तीच मुलगी आहे जी आतापर्यंत आमच्यासोबत आमच्या घरात राहत होती आणि हिनेच माझ्या आणि माझ्या पतीच्या चांगुलपणाचा फायदा घेत आमच्या घरात चोरी केली आहे. कृपया इन्स्पेक्टर साहेब, हिला अटक करा आणि हिला विचारा की माझे दागिने आणि माझे पैसे कुठे आहेत. मला माझी एक एक वस्तू कोणत्याही परिस्थितीत परत हवी आहे. इन्स्पेक्टर बरोबर आलेल्या 2 हवालदारांनी जाऊन सीमाला पकडले आणि तिला झटका देऊन वर उचलले आणि सरळ उभे केले. सीमाचा तर जणू जीवच निघाला होता आणि तिचा चेहरा वेदनेने पिवळा पडला होता. ती माझ्याकडे वारंवार विनवणी करत होती. मला सांगत होती की या लोकांना सांगा की मला कुठेही नेऊ नका. मी कोणतीही चोरी केलेली नाही. मी निरपराध आहे. मी चोर नाही. पण मी किंवा इन्स्पेक्टरने तिचे कोणतेही बोलणे ऐकले नव्हते आणि मी इन्स्पेक्टरला म्हणाले की इन्स्पेक्टर साहेब, हिला इथून घेऊन जा. जेव्हा त्या हवालदारांनी तिच्या हातात हातकड्या घातल्या आणि ते तिला तिथून घेऊन जाऊ लागले तेव्हा ती वारंवार मागे वळून माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या त्या रडत्या डोळ्यात जी असहाय्यता आणि भीती होती ती कोणत्याही सामान्य माणसाचे हृदय वितळू शकली असती. पण त्यावेळी मी माझ्या अहंकार आणि रागात इतकी वेडी झाले होते की माझ्यावर जिद्द स्वार झाली होती आणि मी कोणाचेही कोणतेही बोलणे ऐकण्यास तयार नव्हते. मी पोलिसांना खूप कठोरपणे सांगितले की हिला तुरुंगात बंद करा. हिच्यावर इतकी कठोरता करा की ती सत्य बोलण्यास भाग पडे. इन्स्पेक्टर बरोबरचे ते 2 हवालदार तिला ओढत आपल्या गाडीकडे घेऊन जाऊ लागले. संपूर्ण घरात सीमाच्या रडण्याचा आवाज घुमत होता, पण माझ्या हृदयात थोडी सुद्धा दया आली नव्हती. ते लोक तिला आपल्यासोबत गाडीत बसवून घेऊन गेली आणि जशी पोलिसांची गाडी तिथून गेली तसा मी एक खोल श्वास घेतला आणि मी एक विचित्र सुख अनुभवत होते. मला वाटत होते की आज मी एखादी लढाई जिंकली आहे आणि मी चोर पकडला आहे. आता मला माझे सर्व दागिने आणि पैसे परत मिळतील. मला वाटत होते की मी माझ्या समजूतदारपणाने स्वतःला एका मोठ्या संकटातून वाचवले आहे. मी परत आपल्या खोलीत गेले आणि इकडे तिकडे विखुरलेले सामान गोळा करू लागले, जेणेकरून सुनील येण्यापूर्वी खोलीची अवस्था थोडी नीट करता येईल. पण मला या गोष्टीचा अजिबात अंदाज नव्हता की खूप मोठे वादळ यायचे अजून बाकी आहे आणि मला माझ्या त्या अहंकार आणि त्या अनाथ मुलीवर केलेल्या अत्याचाराची खूप मोठी शिक्षा मिळायची अजून बाकी आहे. याबद्दल मी विचारही केला नव्हता. अजून मी 1-2 कपडे उचलून कपाटात ठेवले होते की इतक्यात माझे पती घरी परत आले. मी धावत हॉलमध्ये गेले आणि त्यांचा हात पकडून त्यांना माझ्या खोलीत घेऊन आले. मी त्यांना बसवले आणि एक खोल श्वास घेत त्यांना ते सर्व काही सांगितले जे थोड्या वेळापूर्वी इथे घडले होते आणि मी त्यांना हेही सांगितले होते की मी पोलिसांना बोलावून सीमाला अटक करवली आहे, जेणेकरून मी आपला चोरलेला माल परत मिळवू शकेन. माझे बोलणे ऐकून सुनीलचा चेहरा रागाने लाल झाला. सुनील जे बसले होते ते उठून उभे राहिले. त्यांनी खूप रागाने मला म्हटले की अश्विनी, तू वेडी झाली आहेस का? तू असे कसे करू शकतेस? तू कोणत्याही पुराव्याशिवाय त्या अनाथ मुलीला पोलिसांच्या हवाली केलेस. तुझ्याकडे या गोष्टीचे काय पुरावे आहेत की चोरी तिनेच केली आहे? तू आपल्या दौलतीच्या नशेत आंधळी होऊन माझ्या बहिणीच्या मुलीची इज्जत उधळून लावलीस. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला
की त्या गरीब मुली व्यतिरिक्त हे काम दुसरे कोणी करू शकत नाही. पण ते त्यावेळी माझे कोणतेही बोलणे ऐकण्यास तयार नव्हते. त्याने आपल्या गाडीची चावी उचलली आणि तेही त्याच वेळी पोलीस स्टेशनला निघाले, जेणेकरून सीमाला घरी परत आणता येईल. जाताना त्यांनी मला सांगितले की जर त्या मुलीला काहीही झाले तर ते मला कधीही माफ करणार नाही. सुनील मला हे सांगत निघून गेले. पण अचानक रस्त्यातच त्यांची गाडी खराब झाली आणि ते शहरातील मोठ्या मार्केटच्या रस्त्यात अडकले, जिथे नेहमी ट्रॅफिक लागलेला असतो आणि तिथून बाहेर पडणे तासांचे काम होते. मी आपल्या खोलीत एकटी बसले होते आणि ही गोष्ट विचार करून करून रागवत होते की सुनीलला काय झाले आहे. ते त्या मुलीची बाजू घेत आहेत आणि तिच्यासाठी मला इतक्या गोष्टी ऐकवून गेली. संध्याकाळ होत आली होती तेव्हा पुन्हा मुख्य गेटची बेल वाजली. तेव्हा मला वाटले की कदाचित सुनील घरी परत आले. मी लवकर जाऊन गेट उघडले तर पाहिले की समोर सुनील नव्हते तर अंजली होती. ती सकाळपासून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गेली होती आणि आत्ता परत आली होती. पण मी तिची ती अवस्था पाहून थोडी चिंताग्रस्त झाले होते, कारण तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला होता. तिच्या कपाळावर घामाचे थेंब होते आणि ती खूप जास्त घाबरलेली दिसत होती आणि ती माझ्यापासून नजर चोरत होती. मी तिचा हात पकडला आणि तिला विचारले की बेटा अंजली, काय झाले आहे? तू इतकी चिंताग्रस्त का दिसत आहेस? तू तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेली होतीस, कसं होतं? तिने आपली नजर खाली केली आणि माझ्या बोलण्याचे नीट उत्तर दिले नाही आणि म्हणाली की मम्मी, माझ्या डोक्यात फक्त थोडंसं दुखत आहे आणि मी थोडे झोपायला इच्छित आहे. एवढे बोलून ती वेगाने आपल्या खोलीकडे गेली आणि मी तिथेच उभी राहून तिला आश्चर्याने पाहत राहिली, कारण सकाळी तर ती घरातून पूर्णपणे ठीक बाहेर गेली होती. मग मी विचार केला की कदाचित ती थकली असेल. थोडा वेळ तिला विश्रांती घेऊ देते आणि नंतर तिच्याशी बोलते. आणि मग थोड्या वेळाने तिची तब्येत विचारण्यासाठी मी तिच्या खोलीत गेले. अंजली त्यावेळी आपल्या खोलीत नव्हती. ती वॉशरूममध्ये गेली होती. वॉशरूममधून पाण्याचा आवाज येत होता. मी तिच्या बेडवर बसले आणि तिची वाट पाहू लागली. त्याच वेळी माझी नजर अचानक अंजलीच्या हँडबॅगवर पडली, जी तिने अशीच आपल्या बेडवर फेकली होती. त्या बॅगच्या आतून एक कागद थोडासा बाहेर निघाला होता. तो पाहून मला वाटले की कदाचित अंजलीने काही शॉपिंग केली असेल. हे त्याचंच बिल आहे. आणि मग मला काय सुचले ते माहीत नाही. मी तिची बॅग उचलली आणि ती पावती पाहू लागली आणि जशी मी ती पावती वाचली तशी माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. माझे डोळे विस्फारले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की मी हे काय की पाहिले. ती पावती कोणत्याही ब्युटिशियन किंवा शॉपिंगच्या बिलाची नव्हती. ती एका खूप मोठ्या सोनाराच्या दुकानाची पावती होती आणि त्या पावतीवर माझ्या त्याच डायमंड सेट आणि सोन्याच्या सेटचे वजन आणि किंमत लिहिलेली होती. ही माझ्या दागिन्यांची पावती होती, जे आजच आमच्या घरातून चोरी झाले होते. आणि सर्वात मोठी गोष्ट ही होती की त्या पावतीवर आजचीच तारीख लिहिलेली होती आणि त्या पावतीवर विक्रेत्याच्या नावाच्या जागी माझ्या मुलीचे, अंजलीचे नाव लिहिले होते आणि तिचा स्वतःचा फोन नंबर लिहिलेला होता. त्यावर लिहिलेली रक्कम इतकी जास्त होती की जणू आमचे हे घर आहे त्याचप्रमाणे आम्ही दुसरे घर घेऊ शकतो. पण या पावतीवर लिहिलेले पैसे विक्रेत्याच्या खात्यात अजून पाठवले गेले नव्हते. त्या पावतीवर लिहिले होते की एकदा नीट दागिन्यांची तपासणी बाकी आहे आणि हे या गोष्टीचे पुरावे होते की ते डायमंड सेट आणि सोन्याचे सेट दुसरे कोणी नव्हे तर माझ्या स्वतःच्या मुलीने आपल्या घरातून चोरले होते. एवढं मोठं सत्य माझ्या समोर आलं होतं. हे सर्व पाहून माझे डोके काम करणे बंद झाले होते. मी ती पावती रागाने पाहत होते. काहीही बोलू शकत नव्हते की शेवटी अंजलीने असे का केले. अशी कोणती मजबुरी आली होती की ज्यामुळे ती चोरी करण्यास भाग पडली. मला काही समजत नव्हते. इतक्यात अंजली वॉशरूममधून बाहेर आली आणि जशी ती बाहेर आली तशी मी तिच्या जवळ गेले आणि तिचा हात पकडून तिला म्हणाले की हे सर्व काय आहे? अशी कोणती मजबुरी आली होती की तू आपल्या स्वतःच्या घरात चोरी केलीस? ती माझे बोलणे ऐकून भयंकर घाबरली आणि माझ्याकडून नजर चोरत म्हणू लागली की नाही मम्मी, मी तर असं काहीही केलं नाही.
तुम्ही काय म्हणत आहात मला माहीत नाही. तेव्हा मी तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि तिला ती पावती दाखवत म्हणाले की मला सर्व काही खरे खरे सांग, की हे सर्व काय चालले आहे, तू असे का केलेस? अंजली रडू लागली आणि जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती थोडा वेळ तर चूप उभी राहिली आणि मग रडत रडत म्हणाली की मम्मी, तो डायमंड सेट आणि सोन्याचे सेट मीच चोरले होते आणि मी सकाळी ते विकण्यासाठी गेले होते. मी खूप चिंताग्रस्त आहे. तिला अशा प्रकारे रडताना पाहून मी एका क्षणासाठी घाबरले आणि मी तिला म्हणाले की काय गोष्ट आहे ते मला सांग आता, आणि आणखी कोणतेही खोटे बोलू नकोस. मी सर्व काही खरे खरे ऐकू इच्छित आहे. मग अंजलीने सांगितले की मम्मी, मी काही दिवसांपूर्वी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली होते ना, तिथे माझ्या एका मित्राने मला प्रपोज केले होते. त्याचे नाव विनय आहे. पण मी सर्वांसमोर त्याची थट्टा करत त्याला म्हणाले की तुम्हाला नीट ओळखत नाहीस का? माझे नाव अंजली पाटील आहे आणि मी आज तुझ्यासारख्या मुलाचा प्रपोजल स्वीकारेन. मला वाटते तू तर स्वप्न पाहत आहेस. तू माझा मित्र आहेस तर मित्रासारखेच राहा. आपल्या मर्यादेपलीकडे जाणे तुझ्यासाठी चांगले होणार नाही. एवढे बोलून मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या खोलीत गेले आणि रात्रीच्या पार्टीसाठी तयारी करू लागली. मग मी तयार होऊन पार्टीत गेली आणि तिथे जाऊन मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खूप एन्जॉय केलं. आणि मग त्याच वेळी तो मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की आय एम सॉरी अंजली, मी काही न विचार करता असेच तुला प्रपोज केले. मी असे करणे योग्य नव्हते. मला माफ कर आणि जे झाले ते विसरून जा आणि आपण पूर्वीसारखे मित्र बनून राहू. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने मला सांगितले की घे, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आलो आहे, हे पी. मी डान्स करून थकले होते म्हणून मी त्याच्या हातातून ते ज्यूस घेतलं आणि पाहिलं. पण मला माहीत नव्हतं की तो माझ्यावर सूड घेण्यासाठी आला होता. यामागे त्याची एक योजना होती. मी ज्यूस पाहिलं तेव्हा मला थोडी चक्कर येऊ लागली आणि तो मुलगा माझ्या जवळ येऊन माझा हात पकडून म्हणाला की वाटते तू थकली आहेस, चल मी तुला तुझ्या खोलीपर्यंत सोडतो. तो मला माझ्या खोलीऐवजी आपल्या खोलीत घेऊन गेला आणि माझे चुकीचे फोटो आपल्या फोनमध्ये काढले. मला त्यावेळी अजिबात शुद्ध नव्हती. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझे डोके दुखण्याने फुटत होते. मला काही समजत नव्हते मी इथे कधी आणि कसे आले. मग मी आपल्या खोलीत गेले, फ्रेश झाले आणि मग माझ्या एका मैत्रिणीने येऊन मला सांगितले की आपल्याला रात्री घरी निघायचे आहे. आपली ट्रिप पूर्ण झाली आहे आणि तू रात्री कुठे होतीस? आम्ही तुला खूप शोधले पण तू आम्हाला कुठेही सापडली नाहीस. तू अचानक कुठे गेली होतीस? तेव्हा मी विचार केला की मी तिला सांगेन की मला काही आठवत नाही. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मी स्वतःला विनयच्या खोलीत पाहिले आणि मला काही समजले नाही की मी तिथे कशी गेले. पण मग मी विचार केला की नाही, मी याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. जर मी कोणाला काही सांगितले तर हे सर्व मलाच चुकीचे समजते. मी चुपचाप घरी परत येण्याची पॅकिंग करू लागली आणि त्याच फोनवरून तुम्हाला कॉल केला आणि मग फ्लाईट पकडून घरी आले. पण मग काही दिवसांनी माझ्याकडे अननोन नंबरवरून मेसेज आला आणि त्याने मला माझे ते चुकीचे फोटो पाठवले. तो मेसेज उघडताच माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मला वाटले की माझे सर्व काही बर्बाद झाले. मी ते फोटो पाहून वेडी झाले. त्यात लिहिले होते की जर तुला हे फोटो व्हायरल होऊ नये असे वाटत असेल तर माझ्या खात्यात 1 कोटी रुपये टाक आणि जर तू याबद्दल कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलास किंवा घरच्यांना सांगितलेस तर तुला माहीत आहे तुझ्याशी चांगले होणार नाही. जर तुला आपल्या आणि आपल्या खानदानाच्या इज्जतीवर थोडेही प्रेम असेल तर जे मी तुला सांगतो तेच तू करशील. मला काही समजत नव्हते आणि मी खूप चिंताग्रस्त झाले होते आणि मी ही गोष्ट कोणाला सांगूही शकत नव्हते आणि त्या अननोन नंबरवरून मला वारंवार मेसेज येत होते. मम्मी, मी खूप घाबरले होते. मी विचार केला की जर चुकूनही माझे हे फोटो व्हायरल झाले तर मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही आणि मी एवढे पैसे तुमच्याकडून मागूही शकत नव्हते कारण तुम्ही मला इतके पैसे कधी देत नाही आणि तूही लग्नाच्या तयारीत व्यस्त होतीस. यामुळे मला काही समजले नाही आणि मी त्या दिवशी पाहिले की तू आपल्या खोलीत बसून आपले डायमंड ज्वेलरी पाहत आहेस. तेव्हा माझ्या डोक्यात ही गोष्ट आली की का नाही मी ते दागिने चोरून विकावे.
आणि त्या मुलाला पैसे देऊन त्याला माझे ते फोटो डिलीट करायला सांगावे. आणि मग जेव्हा मी पाहिले की सकाळच्या वेळी घरात कोणी नव्हते, बाबा ऑफिसला गेले होते आणि तू बाहेर हॉलमध्ये बसली होतीस, मी संधी पाहताच तुझ्या लॉकरमधून ते दागिने काढण्यासाठी गेले. तर त्या डायमंड सेट बरोबर एक सोन्याचा सेट आणि काही पैसे आणि सोन्याची नाणी पडलेली होती. मी तिथून सर्व काही काढले आणि आपल्या बॅगमध्ये ठेवले आणि चुपचाप तिथून निघून गेले. आणि तुला सांगितले की मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाते आहे. मग तिथे जाऊन मी एका ज्वेलरीच्या दुकानात ते दागिने विकण्याची बोलणी केली. तेव्हा त्यांनी मला विचारले की याची पावती कुठे आहे, कुठे हे चोरीचे माल तर नाही. हे ऐकून मी थोडी घाबरले, पण मग स्वतःला सावरत मी त्यांना म्हणाले की अरे नाही अंकल, हे माझ्या मम्मीचे दागिने आहेत आणि हे थोडे जुने झाले आहेत, म्हणून मम्मीने मला सांगितले आहे की मी हे दागिने एखाद्या ज्वेलरी शॉपवर जाऊन विकून टाकावे आणि त्यातून जे पैसे मिळतील त्यातून दुसरे दागिने बनवावे. आणि त्याची पावती तर मम्मीने कुठेतरी हरवली. तेव्हा त्या सोनाराने सांगितले की अशा प्रकारे मी तुमचे हे दागिने विकत घेऊ शकत नाही जोपर्यंत याची पावती नाही. पण मग मी त्या सोनाराची खूप विनवणी केली आणि त्याला खूप सांगितले की कृपया तुम्ही हे दागिने विकत घ्या, तुम्ही हवे तर मला त्याचे थोडे कमी पैसे द्या. माझे हे बोलणे ऐकून सोनाराने मला सांगितले की जर तू एवढे म्हणत आहेस तर ठीक आहे, मी दागिने विकत घेतो आणि याची एक बनावट पावतीही बनवून देतो, पण मग तुला दागिन्यांचे अर्धेच पैसे मिळतील. मी त्याचे बोलणे ऐकून मान हलवली आणि त्यांना ते दागिने देऊन त्यांच्याकडून पावती घेऊन घरी आले. अंजलीचे बोलणे ऐकून मी हैराण झाले. मला असे वाटले की जणू आकाश फाटले आहे. अंजली जे मला सांगत होती ते बोलणे ऐकून मी हक्काबक्का झाले. मला विश्वास बसत नव्हता की ही माझी स्वतःची मुलगी आहे आणि मला कुठेतरी दुःखही होत होते की तिच्याशी असे घडले. पण हे माझ्या स्वतःच्या संगोपनाचे परिणाम होते. कदाचित मीच तिचे संगोपन नीट केले नव्हते आणि त्यामुळे आज हे सर्व घडले होते. मी एका अनाथ, असहाय्य आणि निरागस मुलीसोबत इतका मोठा अन्याय केला. तिच्यावर खोटा चोरीचा आरोप लावून तिला पोलिसांच्या हवाली केलं. माझ्या डोळ्यांसमोर सीमाचा तो रडता चेहरा येऊ लागला. ती माझे पाय पकडून आपल्या आईच्या शपथा घेत होती आणि मी माझ्या द्वेषात आंधळी होऊन आणि माझ्या रागात वेडी होऊन एका निरागस मुलीसोबत काहीतरी असेच केले होते जे खूप चुकीचे होते. मी अंजलीला म्हणाले की जोपर्यंत मी घरी परत येत नाही तोपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस आणि काहीही करणार नाहीस. मी आत्ता येत आहे. आणि मी लवकरच गाडीची चावी उचलली आणि गाडीकडे धावत गेली. मी लवकर गाडी स्टार्ट केली आणि पोलीस स्टेशनकडे निघाले. मी खूप घाईत होते कारण मला कोणत्याही प्रकारे फक्त सीमाजवळ जायचे होते आणि तिच्याकडे माफी मागायची होती. रात्र होत आली होती. मी खूप वेगाने गाडी चालवत होते आणि रडत होते आणि विचार करत होते की मी खूप मोठा गुन्हा केला आहे. माहीत नाही सीमा मला माफ करेल की नाही. आणि त्या पोलिसांनी तिच्याशी कुठे काही चुकीचे तर केले नसे. तिला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळत आहे जी तिने कधी केलाच नाही. मला खूप भीती वाटत होती आणि मला सीमाची खूप काळजीही वाटत होती आणि मला स्वतःचाच द्वेष वाटत होता. मी आपल्या संपत्तीच्या अहंकारात आंधळी झाले होते. मग मी पोलीस स्टेशन जवळ जाऊन आपली गाडी थांबवली आणि माझे हृदय जोरजोरात धडकत होते. मी गाडीचे दार उघडले आणि गाडीतून बाहेर उतरले आणि सरळ पोलीस स्टेशनच्या आत गेले. मी विचार करत होते की मी आपली केस मागे घेईन आणि सीमाला आपल्यासोबत घरी परत घेऊन जाईन. जसा मी विचार केला होता तसं तर तिथे काहीही नव्हतं. तिथे खूप शांतता होती आणि सर्व काही खूप शांत दिसत होतं. मी रडत आत गेले आणि तिथे बसलेल्या हवालदाराला त्या इन्स्पेक्टरबद्दल विचारले जो थोड्या वेळापूर्वी आमच्या घरात आला होता आणि सीमाला अटक करून घेऊन गेला होता. त्याने मला समोरच्या दिशेने बोट दाखवत सांगितले की त्या खोलीतच सर बसले आहेत. मी खूप वेगाने चालत त्या खोलीच्या दारात जाऊन उभी राहिली. मी दार उघडले आणि आतलं दृश्य पाहून माझे पाय तिथेच जमिनीला खेळले आणि माझा श्वास माझ्या गळ्यात अडकला. मी पाहिले की समोर ज्या जागी इन्स्पेक्टर बसायचे तिथे इन्स्पेक्टर नव्हते तर सीमा बसली होती. मी हे पाहून हैराण झाले. सीमा इथे काय करत आहे आणि तिच्यासमोर तोच अधिकारी डोके झुकवून आणि हात बांधून उभा होता
जो थोड्या वेळापूर्वी तिला अटक करून घेऊन गेला होता आणि त्याचा चेहरा लाजेने खाली झुकला होता. सीमा ती मुलगी वाटत नव्हती जी इतके दिवस आमच्या घरात आमच्या सोबत राहत होती आणि जिच्यावर मी आत्तापर्यंत इतका अत्याचार केला होता. मी माझ्या डोळ्यांवर विश्वासच ठेवू शकत नव्हते. ज्या मुलीला मी नेहमी एक अडाणी आणि गावंढळ साधारण मुलगी समजत होते, आज तीच माझ्या समोर पोलिसांच्या वर्दीत उभी होती. तिचा चेहरा आत्मविश्वासाने भरलेला होता आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र ताकद दिसत होती. जे पोलीस थोड्या वेळापूर्वी तिला अटक करून ठाण्यावर घेऊन आले होते, ते आता तिच्या समोर डोके झुकवून उभे होते. मला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. मी तिथेच उभी राहून सर्व काही विचार करत होते. इतक्यात माझे पतीही पोलीस स्टेशनवर पोचले. ते सकाळपासून ट्रॅफिकमध्ये अडकले होते म्हणून उशीर झाला. जसं त्यांनी मला पाहिलं तसं ते हळूहळू माझ्या जवळ आले आणि म्हणाले की वाटते आता तुला सर्व सत्य समजले. त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले की मी तुला हे सर्व खूप आधी सांगायला हवे होते, पण योग्य वेळेची वाट पाहत होतो. त्यांनी सांगितले की ही कोणतीही खेड्यातील अनपढ अज्ञानी गावंढळ मुलगी नाही. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. माझ्या बहिणीच्या निधनानंतर ही पूर्णपणे एकटी पडली होती. त्यावेळी मीच निर्णय घेतला होता की मी तिला शिकवेन आणि तिला आपल्या पायांवर उभी करेन. त्यांनी पुढे सांगितले की जेव्हा माझ्या बहिणीचा मृत्यू झाला तेव्हा सीमा आपल्या आजीच्या जवळ खेड्यात राहत होती. तिथूनच तिने आपला अभ्यास चालू ठेवला. ती खूप मेहनती होती आणि तिला नेहमी काहीतरी मोठे करायचे होते. तिने आपली पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर तिने UPSCची तयारी सुरू केली. जेव्हा तिच्या आजीचाही मृत्यू झाला तेव्हा खेड्यातील लोकांनी मला बातमी दिली. तेव्हा मी तिला आपल्यासोबत शहरात घेऊन आलो. मला माहीत होते की तुला गरीब लोक आवडत नाहीत, म्हणून मी तुला जास्त काही सांगितले नाही. मी फक्त इच्छित होतो की ती शिकावी आणि जीवनात काहीतरी बनावी, म्हणून मी तिची सर्व प्रकारे मदत केली. तिनेही दिवस रात्र मेहनत केली आणि शेवटी तिने UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आज ती एक पोलीस अधिकारी बनली आहे. माझ्या पतीने सांगितले की मी तुला हे सर्व आधी सांगायला हवे होते, पण सीमाने मला नकार दिला होता. सीमा इच्छित होती की जेव्हा ती आपल्या मेहनतीने काहीतरी बनेल तेव्हाच सर्वांना सत्य सांगावे. त्यांच्या या बोलण्याने मला स्वतःवर आज खूप लाज वाटू लागली. मला जाणीव झाली की मी किती मोठी चूक केली आहे. मी ताबडतोब सीमाजवळ गेले आणि तिच्या समोर झुकून तिचे पाय पकडले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी रडत रडत तिला म्हणू लागले की मला माफ कर बेटा. मी तुझ्याबद्दल किती चुकीचे विचार केले. मी तुला समजून न घेता तुझा अपमान केला. मला अजिबात माहीत नव्हते की तू इतकी मेहनती आणि इतकी क्षमतावान मुलगी आहेस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सीमाने ताबडतोब मला उठवले आणि मला मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक खरी मानवता होती. तिने हळूहळू सांगितले की तुम्हाला माझ्याकडे माफी मागायची गरज नाही. जे झाले ते जाणून बुजून झाले नव्हते. कधी कधी आपण नकळत लोकांना चुकीचे समजतो. तिच्या या बोलण्याने माझे हृदय आणखी भरून आले. मला वाटले की खरोखर ती खूप मोठी व्यक्ती आहे. थोड्या वेळाने मी हिम्मत करून तिला म्हणाले की सीमा, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. माझी मुलगी अंजली खूप मोठ्या अडचणीत आहे. एक मुलगा तिला खूप त्रास देत आहे. त्याच्याकडे माझ्या मुलीचे काही चुकीचे फोटो आहेत आणि तो तिला ब्लॅकमेल करत आहे. मी तिला सांगितले की मी खूप घाबरले आहे. मला समजत नाही की काय करावे. मी इच्छित आहे की तू त्या मुलाला शोध आणि त्याला शिक्षा दे, जेणेकरून माझ्या मुलीची इज्जत वाचेल. सीमाने माझे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकले. तिने मला विश्वास दिला की आता मला घाबरण्याची गरज नाही. तिने सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणत्याही मुलीसोबत चुकीचे होऊ देणार नाही. त्यानंतर ती घरी गेली आणि ती सर्वप्रथम अंजलीशी बोलली. तिने तिला खूप प्रेमाने समजावले आणि सांगितले की सत्य सांगण्यातूनच समस्या सोडवली जाते. अंजली प्रथम तर खूप घाबरत होती, पण सीमाने तिला विश्वास दिला की आता सर्व ठीक होईल. मग अंजलीने तिला सर्व गोष्ट सांगितली. तिने सांगितले की तो मुलगा बराच काळ तिला त्रास देत होता आणि तिला ब्लॅकमेल करत होता.
अंजलीने त्या मुलाचा नंबरही सीमाला दिला. सीमाने ताबडतोब त्या नंबरची चौकशी सुरू केली. तिने त्या नंबरच्या चॅट्स पाहिल्या आणि कॉल रेकॉर्डिंगही काढली. मग तिने आपल्या टीमच्या मदतीने त्या नंबरचं लोकेशन ट्रॅक केलं. काही वेळातच त्यांना समजले की तो मुलगा कुठे आहे. सीमा ताबडतोब आपल्या टीमसोबत त्या जागी पोहोचली जिथे तो मुलगा लपलेला होता. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तो मुलगा घाबरला. त्याला समजलेच नाही की आता काय करावे. सीमाने वेळ न दवडता त्याला तिथेच अटक केली. त्याच्या फोनची तपासणी केली आणि त्यातून सर्व चॅट्स आणि पुरावे मिळाले. सर्व पुराव्यांच्या आधारावर त्याला तुरुंगात पाठवले गेले. जेव्हा मला ही बातमी मिळाली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला वाटले की जणू माझ्या मुलीचे जीवन पुन्हा सुरक्षित झाले आहे. त्या दिवशी मला एक खूप मोठी शिकवण मिळाली. मी समजून घेतले की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून किंवा राहण्याच्या पद्धतीवरून ओळखू नये. खरी ओळख त्याच्या हृदयाने आणि त्याच्या मेहनतीने होते. ज्या मुलीला मी कधी गावंढळ समजले होते तीच आज माझ्या मुलीची सर्वात मोठी रक्षक बनली होती. त्या दिवशी मला जाणवले की खरी इज्जत व्यक्तीच्या विचाराने आणि त्याच्या कर्मांनी बनते. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.